वेलकम टू ऑल न्यू एपिसोड्स ऑफ द कार्स विथ SR। तर फायनली आपल्या गॅरेजमध्ये आलेली आहे द महिंद्रा स्कॉर्पिओ एन। तर ही गाडी लॉन्च झाल्यापासून जवळपास माझ्या विशलिस्टमध्ये 1 वर्ष होती। तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मी गाडी कशासाठी घेतली, माझा फीडबॅक जाणून घेऊया या गाडीबद्दल। तर सुरुवात करूया गाडीच्या एक्सटेरियर्सपासून। तर त्याआधी गाडीची स्टोरी अशी होती, रिसेंटली आम्ही गेलो होतो स्पिती व्हॅलीला आणि ट्रिपला जायच्या 1 दिवस आधी आम्हाला गाडीची डिलिव्हरी मिळाली होती। त्यामुळे मी गाडीचा एक्सपिरियन्स काय करू शकलो नाही, पण मी रिटर्न येऊपर्यंत गाडीने 3000 किलोमीटर रनिंग कंप्लीट केली होती आणि तिथून पुढे आज 1 महिना झालेला आहे आणि गाडीची 6000 किलोमीटर रनिंग झालेली आहे। तर सुरुवात करूया गाडीच्या इंजनपासून। तर हा आहे स्कॉर्पिओ एनचा Z8 डिझेल मॉडेल। याचं इंजन खूप रिफाइंड येतं ॲक्च्युली आणि जे की प्रोड्यूस करतं 172 bhp आणि 3500 RPMला प्रोड्यूस करतं 370 न्यूटन मीटर्स। तर याला अजून ॲग्रेसिव्ह बनवतं याच्या हेडलाईट्स, जे की LED येतात आणि हे जे फॉग लॅम्प्स आहेत ना हे पण मला याचे डिझाईन्स खूप आवडते, जे सी कटमध्ये येतं। आणि स्कॉर्पिओ एनमध्ये टोटल 30पेक्षा जास्त वेरियंट्स येतात, त्यामधला हा Z8 आहे। याचा लोअर वेरियंट येतो तो Z8 सिलेक्ट येतो, त्यामध्ये खूप सिलेक्टिव्ह वेरियंट्स आहेत। आणि याचा अप्पर वेरियंट आहे तो Z8L लक्झरी मॉडेल, त्यामध्ये 3 ते 4 फीचर्स अजून जादा येतात। ॲक्च्युली Z8 सिलेक्ट हा पण एक चांगला ऑप्शन होता, पण त्यामध्ये 3 असे फीचर्स नव्हते जे मला पाहिजे होते। पहिला तर हे LED हेडलॅम्प्स, ॲक्च्युली आफ्टर मार्केट परत बसवणं काय शक्य नव्हतं। आणि त्याच्यानंतर हे ऑटो फोल्डिंग ORVMs, हे ॲक्च्युली एवढं काय मॅटर नव्हतं केलं। पण आणि सर्वात लास्टमध्ये Z8 सिलेक्टमध्ये हे स्टार्ट स्टॉप बटन नव्हतं, त्याला फक्त मॅन्युअल की फिरवा लागत होती। तर त्यामुळे मी हा Z8 मॉडेल घेतला। Z8Lमध्ये काय फक्त ADAS, व्हेंटिलेटेड सीट्स आणि बेसिक बाकी फीचर्स येतात। त्याचा काय ADASचा तर काय वापर होत नाही, मी बघितलं। जे आपले रोड्स असतात त्याच्या लाईन्स तर काय एवढ्या ते डिटेक्ट करत नाही प्रॉपरली, तरीसुद्धा स्टील Z8मध्ये खूप फीचर्स आहेत। तर चला आत मी तुम्हाला घेऊन गाडीमध्ये फीचर्स दाखवतो। सो लेट स्टार्ट द इग्निशन फर्स्ट। याचा इंस्ट्रुमेंट क्लस्टर खूपच भारी दिलेला आहे खरं। हे टायर डायरेक्शन दाखवतो। लेट स्टार्ट द इंजन। तो इंजन तर खूप स्मूथ आहे याचं। ऑलरेडी गाडी झॅप मोडलाच आहे, हे काय कधी इको मोडला नसतेच। तर यामध्ये 3 मोड तर आहेत, माहितीच आहे तुम्हाला, झिप, झॅप, झूम। तर गाडीचं अजून स्टिकरसुद्धा काढलेले नाही आहेत, मला ते रिमूव्ह करूया। दिस इज ऑल न्यू इन्स्ट्रुमेंट क्लस्टर। मी 6000 म्हणलं होतं, बघता बघता 7700 पण झालेलं आहे रनिंग। आता गाडीला 1 महिना झालेला आहे फक्त बघा। याच्या डॅशबोर्डला हार्ड प्लॅस्टिक दिलेलं आहे आणि बाकीकडे सॉफ्ट टच आहे सगळीकडे। हे पण सॉफ्ट टच खूप लक्झरी वाटतं। काल अंधार पडल्यामुळं काय व्हिडिओ कंटिन्यू केला नाही, आज करूया। तर चला राहिलेले फीचर्स दाखवतो। चला तर सुरू करूया। गाडी आयडियलमध्येच आहे, चालूच आहे सध्या। महिंद्राने गाडीचे डोर्स खूपच हेवी दिलेले आहेत। गाडीचं डोर बंद करताना खूप जोरात ओढावतं, बहुतेक इन फ्युचर या व्हायब्रेशन्समुळे हे फायबर थोडं लूज पडेल असं वाटतंय। लेट्स सी काय होईल। आणि बाकीचे तर इंटेरियर्स बघू शकता, कॉफी ब्राऊन कलरमध्ये आहे। इंटेरियर्स खूप प्रीमियम वाटतं एकदम, सगळीकडे सॉफ्ट टच आहे आणि ॲक्च्युली कम्फर्टेबल आहे यावेळेस महिंद्राचे सगळे सीट्स। आणि बाकी इन्फोटेनमेंट सिस्टीम पण महिंद्राने खूप चांगली दिलेली आहे। अलेक्सा बिल्ट इन येतं यामध्ये, काय बघा अलेक्सा बोललं की चालू झाले। आणि यामध्ये अलेक्साचा फीचर्स एक खूप मस्त दिलेला आहे। अलेक्सा ओपन सनरूफ, ओके, हे बघा सनरूफ ओपन होतं। आणि अलेक्सा ओपन ऑल विंडोज, यावेळेस फक्त फ्रंटच्या दोन्ही विंडोज ओपन होतात ज्यावेळेस ओपन ऑल विंडोज म्हणलं की। हे फीचर्स खूप मला मस्त वाटला खरं। ऑन ड्राईव्हमध्ये आपल्याला खूप कम्फर्टेबल वाटतो असा। चला आता गाडीची म्युझिक सिस्टम एक दाखवतो। Z8ला ॲक्च्युली सोनीचे साऊंड्स येत नाहीत, Z8Lला सोनीचे साऊंड्स येतात, पण तरीसुद्धा यामध्ये जे साऊंड्स आहेत सध्या ते सुद्धा खूप चांगले चालतात। अजून एक मस्त फीचर्स यामध्ये येतो की मॅप माय इंडिया याला इंटिग्रेटेड आहे ऑलरेडी बिल्ट इन। यामध्ये जर तुम्ही अलेक्साला लोकेशन विचारली, अलेक्सा सेट मॅप टू पुणे, गेटिंग डायरेक्शन्स टू पुणे, तर त्या लोकेशनचा मॅप डायरेक्ट तिथे सिलेक्ट होतो। फीचर्स तर झाले सगळे ऑलमोस्ट, अजून आहेत खूप, पण काय आपल्या जास्त कामाचे नाही आहेत। आपल्या कामाचं आहे ड्रायव्हिंग जास्त। तर चला आता ड्रायव्हिंग बघूयात गाडीची कशी आहे ॲक्च्युली। लेट्स बिगिन द राईड नाव। गाडीच्या सेकंड रो आणि थर्ड रोबद्दल माहिती मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो। चला तर गाडीच्या ड्राईव्हबद्दल आता जाणून घेऊया। ॲक्च्युली याचे स्टेअरिंग खूप स्मूथ दिलेलं आहे महिंद्राने,
स्कॉर्पिओनचं कम्पॅरेटिव्हली. आता आधी माझ्याकडे क्रिस्टा होते. क्रिस्टाचं स्टेअरिंग टोयोटाचं सगळ्यांना माहितीच आहे किती हेवी असतं, पण याच्यावरती शिफ्ट केल्यानंतर मला जाणवलं की याचं स्टेअरिंग जास्त स्मूथ आहे, पण ड्रायव्हिंगला तुम्हाला लाँग रूटला खूप कम्फर्टेबल वाटतं. आणि सेकंड थिंग म्हणलं तर याचं सस्पेन्शनच्या बाबतीत महिंद्राने अजिबात कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. खरं सस्पेन्शन गाडीचं मला म्हणजे आउट ऑफ द बॉक्स इतकं जास्त आवडलेलं आहे की म्हणजे एक्सपेक्टच केलं नव्हतं की मी एवढं गाडीचं सस्पेन्शन चांगलं असेल. आणि ऑन रोड आणि ऑफ रोड दोन्हीला गाडी परफॉर्मन्स खूपच बेस्ट देते. आणि बाकी स्पीडचं जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर 100 ते 120पर्यंत गाडी ठीक चालते. त्याच्या पुढे गेले की थोडीशी फंबल होते, कारण गाडी थोडीशी एरोडायनामिक्स बॉक्सी आहे गाडीचा. आणि SUV असल्यामुळे SUVची कोणतीही गाडी तुम्ही बघा 100-120च्या पुढे जास्त टर्निंग रेडियसला गाडी थोडीशी फंबल करतेच. आणि कम्पेअर टू अदर SUVs स्कॉर्पिओन मायलेज पण खूप चांगला देते. ऑन रोड याला माझ्या मते हायवेला 14-15च्या आसपास मायलेज पडतो आणि सिटीमध्ये 11-12च्या आसपास पडतो. आणि जे 3 मोड्स आहेत झिप, झॅप, झूम, त्यामध्ये जर झिपला गाडी असेल तर खूप कमी टॉर्कमध्ये गाडी चालते, त्यानं तुमचे फ्यूल एफिशियन्सी पण वाढते. आणि जर झॅपमध्ये, मी तर कायम झॅपमध्ये चालवतो, जास्त म्हणजे गाडी एक्स्ट्रा पॉवर पण कन्झ्युम करत नाही. आणि ज्यावेळेस हायवेला येतो, ज्यावेळेस वाटते की बाबा आता 120-140ला गाडी जाईल, त्यावेळेसच फक्त मग झूम मोडला मी टाकतो गाडी. बघितलं तर ऑन रोड गाडी खूपच बेस्ट होती. चला आता ऑफ रोड गाडी कशी चालते बघूया. ही 4x4 तर नाही आहे, पण गाडी मला माहिती आहे खूप बेस्ट परफॉर्मन्स देते. हा होता स्कॉर्पिओ यांच्या ऑफरोडचा हायलाईट. गाडी ऑफरोडिंगसाठी खूपच मस्त आहे. ह्याच्या मी सस्पेन्शनवरती जरा जास्तच इम्प्रेस झालेलं आहे, कारण हे खूपच मस्त आहेत. बाकीच्या गाड्यांसोबत मी कम्पेअर नाही करणार, पण ॲक्च्युली त्यांच्यापेक्षा ह्याचं सस्पेन्शन मला खरंच बेटर वाटलं. फक्त एक इश्यू आहे मला, जेव्हा ऑफ द रोड जातो ना त्यावेळेस त्याच्या टायरमध्ये हे खडे खूपच अडकतात, आणि ज्यावेळेस ऑन द रोड येतो स्पीडमुळे ते खडे उडून परत त्या मडगाडला लागतात. तरी एवढी कोर ऑफरोडिंग काही केलेली नाही, पण ज्यावेळेस आता मान्सून परत चालू होईल त्यावेळेस एकदा आपण करून बघू, प्रॉपर कुठेतरी गाडीला ऑफरोडिंगला घेऊन जाऊ. चलो तर गाडीचं आता सेकंड रो आणि थर्ड रोकडे जाऊयात. इथं पण प्लॅस्टिक राहिलेलंच आहे. तर सेकंड रोमध्ये गाडीच्या बाकीच्या कम्पॅरेटिव्हली स्पेस खरंच मस्त आहे. अंडर थाय सपोर्ट आणि लेग रूम हे दोन्ही पुरेशी आहे. आणि हेडरूमचं जरी बघितलं तरी हा जो कर्व आहे ना, याच्यामुळे हेडरूम अजून एक्सटेंड झालेला आहे. जशी कमांडिंग पोझिशन फर्स्ट दोन्ही सीट्सला आहे, तशी सेकंड रोला सुद्धा बसल्यावरती असे कमांडिंग पोझिशनमध्ये बसल्यासारखं वाटतं. आणि हे आर्मरेस्ट जे आहे हे पण खूप ॲक्च्युली चांगल्या क्वालिटीचं आहे. मला वाटलं की हे थोड्या दिवसांनी खराब होईल, पण ॲक्च्युली याची पण क्वालिटी चांगली आहे. थर्ड रो बघूया. थर्ड रोला जाण्यासाठी ॲक्सेस पण काय इझी आहे. हे फक्त एकदा पुल केलं की उघडतं. फक्त थर्ड रोला जास्त म्हणजे बसता येत नाही. अंडर थाय सपोर्ट खूपच कमी आहे, पण सफिशियंट आहे. लहान मुलांसाठी ठीक आहे. हेडरूम तेवढा चांगला आहे, हेडरूमचा काय प्रॉब्लेम येत नाही. आणि शेवटी बघूया गाडीचा बूट स्पेस. गाडीचा बूट स्पेस म्हणजे नावालाच बूट स्पेस आहे. ॲक्च्युली मला फक्त एकमेव गोष्ट गाडीची आवडली नसेल तर बूट स्पेस आहे, कारण काहीच जागा सफिशियंट राहत नाही. ज्यावेळेस तुम्ही हे दोन्ही सीट रिक्लाईन करता, हे पण 2 प्रोसेसमध्ये रिक्लाईन होतात, ते पण मॅन्युअलीच करावं लागेल. तर ज्यावेळेस तुम्ही रिक्लाईन करता त्यावेळेस एक 5 ते 6 बॅगसाठी फक्त जागा राहते. ज्यावेळेस 4 ते 5 माणसं तुम्ही ट्रिपला जाता त्यावेळेस बूट स्पेस आणि गाडीचे बाकी सिटिंग अरेंजमेंट खूप सफिशियंट आहे. पण जेव्हा 6 ते 7 लोक जातात त्यावेळेस जागा ठेवायसाठी काहीच नाही. मग तुम्हाला इथे वरती कॅरेज माउंटेन करावं लागणार. आणि इन ॲडिशन फर्स्टचे जे 2 सीट्स आहेत ते तर काय कॅप्टन सीट्स आहेत, त्याची तर सिटिंग अरेंजमेंट ॲक्च्युली कमांडिंगच आहे ऑलरेडी. आणि बाकी म्हणलं तर इथे थोडंसं स्टोरेज स्पेस आहे, इथं पण स्टोरेज स्पेस दिलेला आहे आणि ग्लब बॉक्स पण चांगला आहे. आणि बाकी म्हणलं तर इंटेरियरला हे जे पियानो ब्लॅक फिनिश आहे ना, हे पण मला आवडतं. फक्त याला स्क्रॅचेस पडायला चालू झालेत आत्तापासूनच, की हे ॲटो स्टार्ट स्टॉप बटन आहे हे मॅन्युअल ठेवायला पाहिजे होतं, कारण ज्यावेळेस आयडिया नसते हे बटन चालूच राहतं आपल्याकडनं, आणि एखाद्या ठिकाणी गाडी आपण थांबवली, क्लच सोडला की गाडी बंद होते, आणि होल्ड केला की परत चालू होते, पण ते काय काय ठिकाणी असं गडबड होऊन जाते गाडी चालू करण्यासाठी. हे एक फक्त मॅन्युअल पाहिजे होतं अजून. आणि चार्जिंग पोर्ट जर म्हणलं तर टोटल 3 चार्जिंग पोर्ट आहेत. हे जे आहे ते इन्फोटेनमेंट सिस्टीमला कनेक्ट करण्यासाठी आहे. हे ते USB चार्जिंग आहे, हे तर एक वायरलेस चार्जिंग, आणि बॅक साईडला Type-C चार्जिंग पोर्ट आहे. तर हे आहेत आपले निखिल द पायलट.
आपल्या जवळपास सगळ्या गाड्यांचं 1-1 लाख किलोमीटरचा यांच्याकडे तजुर्बा आहे, ज्यांची 1-1 लाख किलोमीटर सगळ्या गाड्यांची ड्रायव्हिंग झालेली आहे. तर निखिल, तुम्हाला काय म्हणायचं आहे आपल्या स्कॉर्पिओ एनबद्दल? कशी वाटते ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स, कसा आहे? ड्रायव्हिंग बोललं तर म्हणजे गाडीचा क्लच आणि स्टेअरिंग तर भरपूर सॉफ्टमध्ये, ब्रेक पण भरपूर म्हणजे असा गाडी कंट्रोल सहज अशी होऊ शकते. गाडी अशी मी लॉंग रोडला पण घेऊन गेलो 1-2-3 वेळा. गाडी जाऊन आली की वाटत नाही की बाबा आपण एवढं रनिंग कवर केलेलं आहे आणि परत अजून तेवढंच रनिंग तोडावं अशी इच्छा राहते मनात. मी सध्या गाडीचं टॉप स्पीड म्हणलं तर 160 गाडी चालवलेली आहे, पण 160ला गाडी गेली की जरा अशी वायबल झाल्याने जाणवते. पण ही गाडी SUV असल्यामुळं 160 हिला म्हणजे परफेक्ट मॅच होत नाही. तर गाडीला आणून आता 1 महिना झालेला आहे. एका महिन्यात गाडीचं रनिंग 8-8.5 किलोमीटरच्या आसपास रनिंग झालेलं आहे. तर मला असं वाटते की 1 वर्ष 1.5 वर्षात गाडीचं 1 लाख किलोमीटर होऊन जाईल. तर गाडी घेऊन आम्ही आफ्टर मार्केट गाडीला ॲक्सेसरीज कुठलीच बसवलेली नाही, फक्त ही 7D मॅट आम्ही टाकलेलं आहे, एवढंच फक्त ॲक्सेसरीज घेतलेली आहे. आणि हे क्रोम, ही स्कॉर्पिओचं नाव का बरं असेल तर हे विंचूचा जे डंकाचा जे लुक आहे, ह्या लुकमुळं गाडीचं नाव स्कॉर्पिओन आहे. आणि फक्त हे माउंटेन अँटेना जो आहे तो फक्त शोरूमकडनं आलेला आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्कॉर्पिओ एन सोबत अजून एका कुठल्या तरी नवीन ॲडव्हेंचरमध्ये. बाय बाय.